उद्या बाबूदादा यांच्यासाठी आकर्षक सिल्वर ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला 3 मिळाल्या. डीजे थांबा आपण त्यांचा हा सन्मान. सुप्रसिद्ध युवा उद्योजक आम्ही नेहमीच सांगत असतो, कोणाच्या नादात कोणाच्या वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, नेहमी प्रगती होईल. आणि उद्योग क्षेत्रामध्ये टाकलेलं पाऊल आणि ज्यामध्ये सातत्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणार हे व्यक्तिमत्व बाबूदादा यांचा आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रत्येक पाहुण्यांचा शब्द सुमनाने स्वागत. आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया गायकर सरांचा आवाज. ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय चमचमत्या ट्रॉफीचं स्वप्न साकार करण्यासाठी दोन्ही टीम एकमेकांच्या सोबत जोडले गेलेत. एका बाजूला पाहतोय घरच्याच मैदानामध्ये हमरापूर संघ. पहिलाच बॉल हाफ टॅकर तुम्ही फेकू शकत नाही आहात. सकाळपासून करतर ज्या खेळाडूंनी या मैदानामध्ये प्रभावित केलं, या मैदानामध्ये सातत्याने सराव करत राहिलाय हमरापूर संघ. पहिल्याच बॉल वरती शैलेश पाटील ब्रँड ठोकतोय षटकार. जर फलंदाजाने मारले तर बाबूशेठ पाटील यांच्या वतीने 500 आणि अण्णाशेठ यांच्या वतीने देखील 500. क्या बात आहे. 1000 पारितोषिक असेल फलंदाजांना सलग 3 षटकार जर एका खेळाडूने मारले तर. खरं तर आपण पाहतोय पहिल्याच बॉल पासून करत सुरुवात, कारण 2 ओव्हरची मॅच आहे. अगदी माहिती आहे फलंदाजाला कशा पद्धतीने खेळ करायला हवा. पुन्हा एकदा भरधाव वेगाने भन्नाट वेगाने गती पाहिली आपण, परंतु लाईन थोडीशी चुकी पाहायला मिळाली. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल मैदानामध्ये रिलीज केला गेला. आपण पाहतोय दडपणामध्ये संघ पाहतोय राबे, कारण चमचमत्या ट्रॉफीचं स्वप्न साकार करण्यासाठी ही लढत या. इथना तुम्ही जिंकलात तर नक्कीच एखाद्या ट्रॉफीचा नक्कीच हकदार होणार. तर या दरम्यान हमरापूर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच रवींद्र शेदवळ साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. पिंटाशेठ पाटील स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. रवींद्र शेदवळ साहेब उपसरपंच हमरापूर ग्रामपंचायत यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. दीक्षित अगदी 2 मॅचेस मध्ये प्रभावित केलं या गोलंदाजाने, परंतु या मॅचेस मध्ये दडपणामध्ये पाहायला मिळालाय. परंतु इथे जेलची नामी संधी. एसटी रक्षक खरं तर सेकंड अटेम्प्ट मध्ये हा जेल कॅरी केला गेला, पकडला गेला. ज्या फलंदाजाने खरं तर पहिल्या बॉल पासून धुमाकूल घालायला सुरुवात केली त्याला शांत बसवलं आणि फलंदाजी त्या परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय शैलेश पाटील. बॅक टू पॅव्हिलियन. त्याला करतर बाद करण्यामध्ये यशाला अगदी संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. हवेचा वेग देखील डावखुऱ्या त्याचा फलंदाजाला साथ देताना पाहायला मिळाला, परंतु त्याला बाद मोठा अडथळा होता, त्याला मात्र दूर केला. तो गोलंदाज आपण पाहतोय दीक्षित. या गोलंदाजाने चेंडू चांगला फेकला, परंतु एसटी रक्षकाची भूमिका देखील खूप चांगली पाहायला मिळाली. आणि महत्वाच्या क्षणी आपण पाहतोय परतीचा प्रवास करताना शैलेश पाटील या फलंदाजाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय गीतेश. या खेळाडूला आता प्रभावित करावा लागेल, कारण आपण पाहतो महत्वाची मॅच. हाफ टॅकर बॉल मैदानामध्ये आपण पाहायला गेला तर पुल केला, पुल सक्सेसफुल. चेंडू फरार होतोय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. अजून एक चौकार. पहिला फलंदाज बाद जरी झाला असेल, दाबाव बाजूला सारून स्वतःला सिद्ध केलं. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. मैदानामध्ये सातत्याने सराव करताना संघ पाहायला मिळाला आणि त्याचा खरतर फायदा उचलताना देखील पाहायला मिळाला. आपण पाहतोय थोडासा टेन्शन मध्ये दबावामध्ये संघ पाहायला मिळतोय. राबे संघ दुपारच्या 17 वाजता चांगला खेळ दाखवत होता, परंतु संध्याकाळच्या 17 टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग या मैदानामध्ये का आम्ही स्वीकारली. आता मैदानामध्ये आपण पाहिला गती दिली बॉलला आणि टप्पा पडल्यानंतर उसली देखील दिली. चांगला बॉल मैदानामध्ये रिलीज केला गेला. डॉट चेंडूची ती सफलता होताना पाहायला मिळाली. याच चेंडूची करता नितांत गरज आहे टीम रावे संघाला. तर तुम्हाला कमी धावांच्या आतमध्ये रोखायचं असेल तर याच पद्धतीने चेंडू फेकणं गरजेचं आहे. अगदी आपण पाहतोय क्रीडांगणाभोवती अगदी चौफेर पाहायला गेलं तर नजर टाकली गेली तर प्रेक्षक अगदी पाहायला मिळत आहेत. तर या दरम्यान आदरणीय गुरुनाथजी ठाकूर साहेब आणि या प्रभाकरजी ठाकूर A1 जोडी आणि या मारुती कोळी दादा यांना देखील विनंती असेल पण या मंचावरती आदरणीय मारुती कोळी साहेब असतील, गुरुनाथजी ठाकूर, प्रभाकरजी ठाकूर या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत.
नक्कीच आपण पाहतोय क्रिकेटमध्ये सर्वस्व देऊन खेळला, कारण तुम्हाला एखादी चुकी तुम्हाला खरं तर परतीचा प्रवास करावा लागेल. इथे खरं तर झेलची नामी संधी आली, झेल सोडल्यानंतर आपण पाहतोय एक धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि धाव संख्या पाहतोय धावफलकावरती तब्बल 12 धावा. जीवनदान कुणाला दिला अगदी ओळखायला व ज्या फलंदाजाने आले आले चौकाराने सुरुवात केली त्या फलंदाजाला तुम्हाला सोस्त्यामध्ये बाद करता आलं असतं, परंतु क्षेत्ररक्षकाने तिथे चुकी केली आणि त्याच्यावरती आपण एक धाव देखील कंप्लीट पाहिली. दीक्षित प्रयत्न करतोय कमबॅक करण्याचं. फटका आपण पाहतोय मोठा जोरकास फटका या बॉलवरती सजवायचा होता, परंतु एक धाव मात्र जरूर पूर्ण केली गेली. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धाव पुस्तकावरती 1/13 धावा. सध्याची स्थिती आपण पाहतोय दुर्गादेवी या अमरापूर टीमची. पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर कमबॅक राहिला, त्यानंतर पुन्हा एकदा आल्या चौकाराने सुरुवात केली. त्यानंतर आपण पाहतो एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली 10 लागले धावफलकावरती 1/13. 13वरती 1 ठोकडीच आहे. बॉल इंटरॅक्ट वरती या गोलंदाजाने देखील प्रभावित केलं, परंतु इथला कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला चांगले चेंडू मैदानामध्ये फेकावे लागतील. परंतु इथे आपण मैदानामध्ये पाहतोय ज्या फलंदाजाने सकाळच्या सत्रामध्ये मंदारने प्रभावित केलं या मैदानामध्ये आता खरं तर बॅटिंगची गरज आहे. आपण पाहतोय 2 ओव्हरच्या मॅचेस मध्ये खरं तर झरपट क्रिकेट, या क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाबा पहिल्या सत्रामध्ये जोडायचे आहेत. इथे फटका बसलाय, झेलची नामी संधी फॉलो थ्रो मध्ये पकडला जातोय झेल, जी सलामीची जोडी आपण पाहिली त्यांचा संपला गेलाय. इथे मैदानामध्ये खेळ ठोक डिजा. त्यानंतर विनर टीम बापेश्वर उर्णोली आणि गावदेवी साई दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठाशी संपर्क साधा, कारण इथून नंतर सेमीफायनल मेगा फायनलची लढत सुरू होईल. त्या अगोदर ड्रॉ होईल किंवा जो काही निर्णय असेल कमिटीचा त्या निर्णयाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. गावदेवी साई संघाचे यशस्वी पुरस्कर्ते आमचे मित्र वैभव मोकल यांचे तर आगमन, त्यांना विनंती असेल पण या मंचावरती, आणि आमचे मिनल मोकल सर त्यांनाही विनंती असेल पण या व्यासपीठावरती आपलंही स्वागत. फटका चांगला आहे अक्षयच्या बॅट मधनं आपण पाहतोय, परंतु एक धाव मात्र तिथे वाचू शकला नाहीये. एका धावेने दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न, कदाचित झटपट क्रिकेटमध्ये तुम्हाला हे प्रयत्न करायला हवे. आपण इथे पाहिला थोडंसं सेलेक्शन पंबल पाहायला मिळालं, त्यावेळेस खरं तर फायदा उचलताना प्रत्येक मैदानामध्ये पाहिला, परंतु इथे आपण पाहिला बचेंगे तो और भी लढेंगे सांगतोय मैदानामध्ये गीतेश हा फलंदाज, त्याच्या बॅटमधनं चौकार देखील पाहिला. आता इथना खरं तर एक्सिलेटरवरती पाय द्यायला हवं. धावसंख्या मोठी उभी करायची असेल तर तुम्हाला आकाशाला गवस निघालणारे मोठे मोठे पटके मारावा लागतील, दबाव आणावा लागेल गोलंदाजाला, परंतु इथे कमबॅक राहिलाय तो आदित्यचं. वेगावरती स्वार अगदी आपण पाहिला भन्नाट वेग, ही खरं तर आदित्यची ओळख आहे, ती मैदानामध्ये पटवून देत असताना सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय या मॅचेस मध्ये आपण पाहतोय कमी ओव्हरची मॅच आहे. या कमी ओव्हरच्या मॅचेस मध्ये तुम्हाला कमी धाब्यांच्या आतमध्ये रोखायचं आहे, हे अगदी ओळखलं. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या, त्यानंतर माझ्यामध्ये क्षमता, मी कमबॅक करून देऊ शकतो या टीमला, हे सांगत असणारी गोलंदाजी सध्या तरी राहिली आहे ती आदित्य या गोलंदाजाची. अक्रॉस द लाईन खरं तर पटका सजवायचा सलगच्या 2 बॉलवरती खरं तर आपण पाहिला अप्रतिम डिलिव्हरी राहिली या मैदानामध्ये आदित्यची. कमबॅक राहिलाय, अप्रतिम षटक मैदानामध्ये सध्या तरी कमालीची बॉलिंग मैदानामध्ये केली आहे. पहिल्या सुरुवातीला 13 धावा, त्यानंतर आपण मैदानामध्ये पाहिला टाला लावला जातो धावसंख्येवरती. कमालीची बॉलिंग, कमबॅक कसं करायचं हे आदित्यला माहिती आहे आणि ते पटवून देखील दिलंय. पुन्हा एकदा सलगचा 3रा डॉट मैदानामध्ये, फुटवरचा वापर करत नाहीये फलंदाज, हे ओळखलं आदित्यने आणि त्याला माहितीये कशा पद्धतीने चेंडू मैदानामध्ये फेकायचा आणि सातत्याने आपण पाहिला डॉट 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 मैदानामध्ये पाहिला. सुसाट वेगाने धावणारी आता पाहतोय धावसंख्या कुठेतरी थांबली, लाल सिग्नल लावला गेलाय, वेड्यात टोकल्या गेल्यात फलंदाजाला, पूर्णपणे आपण पाहिला तर टाला लावला गेलाय धावसंख्येला.
इथे आपण पाहतोय खरा फटका, परंतु इथे सेफ लाइडिंग चेंडू पाहायला मिळेल. 2 धाबांचा प्रयत्न जरूर होईल, परंतु तिसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल. चला चला चेक केला जाईल इथे. खरं तर कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाही याची देखील आयोजक दखल घेत आहेत. डेड बॉल असेल, कारण बॉल टाकायच्या आधीच खरं तर बेल्स पडल्या, त्याच्यामुळे हा पुन्हा तुम्हाला चेंडू फेकावा लागेल. या बॉलवरती खरं तर 3 धावा कंप्लीट जरूर झाल्या होत्या, परंतु आपण पाहतोय नशीब बलवत्तर. ज्या वेळेस तुमचं लक फॅक्टर तुम्हाला साथ देत असतो त्या वेळेस आपण पहिल्या मैदानामध्ये खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये सुसाट धावणारा अमरापूर संघ आता धावांसाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळाला, कारण संघर्ष केला तो आदित्यने. शेवटच्या बॉलवरती देखील कमबॅक राहिला. या ओळसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. रावे संघ असं वाटलं होतं की कुठेतरी दबावामध्ये पाहायला मिळाला, त्यानंतर आदित्य जसा बॉलिंग ट्रॅक वरती त्यानंतर मात्र संघर्ष त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर नक्कीच धावसंख्या पाहतोय 2 ओव्हरच्या म्हणजे पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर 14 धावा. 12 बॉल मध्ये 15 धाब्यांची गरज आहे. हे कशा पद्धतीने चेस केल्या जातील हे ऐकवण्यासाठी मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. खरं तर आपण पाहतोय स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील, स्वर्गीय आपण पाहतोय स्मृती चषक 2020-25 पर्व. अमित पाटील तारा हे आमच्या सोबत जॉईंट होतील. चला विनर टीमचे कॅप्टन साई आणि उर्नोली संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहिले. आता या 2 ओव्हर नंतर मात्र आपल्याला आणखीन एक तिसरा विनर संघ मिळेल, म्हणजे बक्षीस पात्र शेवटचा संघ राहील. प्रथम द्वितीय तृतीय 1,50,000 25,000 आणि आकर्षक पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक त्या टीमला दिला जाईल. अमरापूर की रावे या घरच्या स्पर्धेमध्ये 15 धावा डिपेंड करत टॉप 3 मध्ये अमरापूर संघ पुढे येईल की एका बाजूला सहजगत्या धावांचा पाठलाग करत रावे संघ टॉप 3 मध्ये पुढे येईल हे आपण पाहणार आहोत. आणि त्या अगोदर बापेश्वर उर्नोली आणि गावदेवी साई संघाचे दोन्ही कर्णधार आपण आमच्या मंचाशी संपर्क साधा. संपूर्ण VIP डाईजवरती असताना आमचे सर्व मान्यवर त्या सर्वांचं पुन्हा एकदा प्रमोद उर्फ पिंट्या शेठ पाटील प्रतिष्ठान आणि त्याच वेळेला आपण पाहता दुर्गादेवी क्रिकेट क्लब अमरापूर आयोजित स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत. संध्याकाळचं हे सत्र आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानाच्या अवतीभोवती सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. रावे संघ पहिली सलामीवीर जोडी आपण मैदानाकडे पाठवा. आता वेळ आपल्याकडे कमी आहे, सूर्य असायला चाललाय, त्यामुळे आपण या संधी प्रकाशा अगोदरच ही स्पर्धा इथे कव्हर करूया. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली. 3 धावा ऑलरेडी आल्या होत्या, पण तो बेल्स खाली पडली, त्यामुळे दुर्दैव होतं का तर अमरापूर संघाचा 3 धावा देखील त्या मायनस झाल्या आणि शेवटचा डॉट बॉल पाहायला मिळाला. आता 15 धावा जरी धावा असल्या तरी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागेल, लढावं लागेल अमरापूर टीमला. ॲडव्हान्टेज आता प्रत्येक टीमला मिळेल, कारण प्रत्येक संघाकडे प्रमुख 2 गोलंदाज आहेत. मंदार धाडवे गौरव सारखा गोलंदाज, मुन्ना पटेल सारखे गोलंदाज आहेत, त्यामुळे 2 कोणते वापरतील गोलंदाज यावरती देखील निर्भर राहील या सामन्याचा रहस्य. तर व्हॉट यू कमेंट्री बॉक्स. थैंक यू रोशन सर. 2 ओवर का खेल हुआ समाप्त. 2 ओवर की समाप्ति के बाद रन बनाए दुर्गा देवी हमरापुर टीम ने 14 और 15 रनों का टारगेट रखा है टीम रावे के सामने. ये टारगेट किस तरीके से चेस होगा ये हम आने वाले 2 ओवर में जरूर देखेंगे. लेकिन क्रिकेट की तरह रंग बदलने वाला ये खेल है, जहां पर पहले ओवर के समाप्ति के बाद हमने देखा 13 रन बनाए थे हमरापुर टीम ने, लेकिन उसके बाद जैसे ही दूसरा ओवर शुरू हुआ आदित्य पाटिल का कमबैक हमें नजर आया. आदित्य पाटिल ने लाजवाब गेंदबाजी की, 1 रन खर्च किया और जरूर एक सफलता भी अपने नाम करते हुए नजर आए और जरूर वहां से टीम रावे का कमबैक नजर आया. लेकिन अभी भी मैच फिनिश नहीं हुआ है. या दरम्यान आदरणीय समाधानजी पाटील, संदेशी कदम, हमरापूर गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसन असावा. चला विनर टीम साई आणि एका बाजूला ओनोली आपण व्यासपीठाशी संपर्क साधा.
2 ओवर में 15 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज आते हुए सुनील पाटिल, छोटा पैक, बड़ा धमाका। सुनील पाटिल क्या चौके छक्के लगाएंगे या फिर सिंगल डबल के ऊपर कॉन्सेंट्रेट करेंगे? अंपायर की हरी झंडी, अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ मुकाबला होगा शुरू। 2 ओवर 15 की जरूरत गेंदबाजी मार्ग पर अमरापुर एक्सप्रेस मंदार धाड़वे। पहली गेंद हवा में, यहां से कोशिश करनी चाहिए थी, वहां पर डाइव लगा सकते थे लेकिन वैसा हुआ नहीं। पहले ही गेंद के ऊपर मिलती हुई यह सिंगल, और सिंगल के मदद से अब यहां से खाता खुलता हुआ टीम रावे का नजर आता हुआ। दोनों भी टीम अपने गांव के नाम के लिए खेलते हुए नजर आ रहे हैं, और अब जरूर क्रिकेट में हर गांव का एक ही सपना होता है कि अपना नाम सबसे ऊपर जाए, यही सबका सपना होता है, और वही सपना दोनों टीम ने देखा था। और आज हम देख सकते हैं ये आज का सेमीफाइनल खेलते हुए जो जीतेगा वो इस ट्रॉफी के ऊपर राज करता हुआ नजर आएगा। पेन तहसील की नामचीन टूर्नामेंट है ये, और इस टूर्नामेंट की चर्चा अक्सर हर क्रिकेटर के जुबान के ऊपर होती है। पहाड़ के ऊपर हम देखेंगे ढेर सारे दर्शक, वहां से मैच देखने का दृश्य कुछ अलग है। वहां से जरूर मैच जब देखते हैं तो ऐसा लगता है कि इंटरनेशनल का मुकाबला देख रहा है, ऐसा वो व्यू नजर आता है। काफी अच्छा मुकाबला यहां से जारी है। अंपायर देखिए, अमरापुर टीम आयोजन करता की टीम होने के बावजूद भी ऐसा नहीं है, अगर आप वर्क ज्यादा लेंगे तो आपको भी पेनल्टी दी जा सकती है, इसको भी आपको ध्यान में रखना है। गेंदबाज मंदार फिर एक बार तैयार। इस बार ये गेंद जरूर ब्लॉकल में गेंद फेंकी थी, शैलेश वहां पर थे। सिंगल रन मिलती हुई नजर आएगी। एक रन, हर टीम के पास 2 ऐसे गेंदबाज होते हैं जो हर बल्लेबाज को चारों खाने चित कर सकते हैं, और यह मुकाबला 2 ओवर का है, यानी कि दोनों टीम जरूर रन कम है, 15 रन उतने ज्यादा है नहीं, लेकिन यह क्रिकेट है, यहां पर 15 रन भी ज्यादा हो सकते हैं क्योंकि पहले ओवर में रन आए थे 13, लेकिन दूसरे ओवर में आदित्य पाटिल ने सिर्फ और सिर्फ सिंगल खर्च किया। रंग बदलता हुआ यह खेल है क्रिकेट का। फिर एक बार गेंदबाज आते हुए मंदार दाड़वे। मंदार की फुल टॉस गेंद सुनील पाटिल के लिए, गेंद हवा में, विकेट मिलता हुआ नजर आएगा। बड़ा झटका रावे टीम को। सुनील बैक टू पेविलियन। बघा या कॅच साठी खरं तर ज्याने कॅच पकडलाय त्याला मात्र शैलेश पाटीलला, अण्णाशेठ पाटील यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आलंय। शैलेश पाटीलला खेळाडूला या झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक। काफी बड़ा मुकाबला है, जरूर यहाँ पर अब शेर भी ढेर होते हुए नजर आए। सुनील पाटिल रावे टीम का ये चमचमता सितारा 1 रन के स्कोर के ऊपर मैदान से बाहर हुए। दबाव है, प्रेशर है इस मुकाबले में, इतना आसान होगा नहीं इस मुकाबले में जीतना। 2 ओवर में 15 चाहिए, लेकिन क्रिकेट में जरूर जब बड़ा टारगेट होता है तो बल्लेबाज खुलकर खेलता है, लेकिन जब 14-15 चाहिए तो सिंगल डबल के ऊपर भी कॉन्सेंट्रेट करना होता है, और वही दबाव और वही प्रेशर नजर आता है टीम रावे के ऊपर। यहां से जरूर विकेट नंबर पहला मैदान से बाहर हुआ। नए बल्लेबाज आते हुए नंबर 3 पर दीक्षित पाटिल, एक और जेन्युइन ऑलराउंडर खिलाड़ी, काफी तेज तर्रार गेंदबाजी करते हैं, लेकिन आज बल्लेबाजी की भूमिका में यहां से इस खिलाड़ी को आप देख सकते हैं। गेंदें बची है 9 और जीतने के लिए जरूरत 13 रनों की। कड़ा मुकाबला, काफी कड़ा मुकाबला होता हुआ नजर आएगा। यह मुकाबला जितना बड़ा है उससे ज्यादा यह मुकाबला कड़ा है। दोनों भी टीम हार मानने के लिए राजी नहीं है। काफी कड़ा मुकाबला होता हुआ। मंदार धाड़वे एक तरफ, अमरापुर एक्सप्रेस मैदान के अंदर गेंदबाजी करते हुए, तो स्ट्राइकर एंड के ऊपर रावे एक्सप्रेस बल्लेबाजी करते हुए। इस बार बैट का किनारा लगा था, वहां पर जरूर डायरेक्ट हिट लगाने की कोशिश हुई थी, लेकिन सिंगल रन यहां से मिलेगी। सिंगल के साथ अब टोटल पहुंचता हुआ 4 रनों के ऊपर। अगर बात 3 रनों के ऊपर टोटल पहुंचता हुआ, वहां पर कोशिश जरूर हुई थी। विकेट के पीछे नजर आते हुए हमारे मुख्य आयोजनकर्ताओं में से एक शुभम भगत, जो बिल्कुल यहां से हमें जानकारी देते हैं कि कैसे बल्लेबाज को खेलना है, कैसे जरूर गेंदबाजी करनी है, लेकिन आज उनके ऊपर जिम्मेदारी है। जो मैदान के अंदर अच्छा खेल दिखाते हैं उसको अक्सर ये सभी दर्शक होते हैं वो कंधे के ऊपर नचाते हैं, लेकिन हारने के बाद वही दर्शक गालियां देते हुए भी नजर आते हैं। इस बार देखिए गेंद, क्या जबरदस्त प्रयास वहां पर शुभम थे वहां पर, और 100% एफर्ट देते हुए नजर आए। 1 रन यहां से मिलते हुए इस गेंद के ऊपर। यदि ये गेंद हाथ को नहीं लगती तो चौका भी जा सकता था, लेकिन शुभम है तो सब मुमकिन है। इस गेंद के ऊपर रन मिलते हुए सिंगल की मदद से रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 4। समीकरण होगा चेंज, आने वाली गेंदें बची है 7 और जीतने के लिए 11 रनों की जरूरत।
कड़ा मुकाबला, काफी कड़ा मुकाबला होता हुआ मैदान के अंदर अमरापुर और रावे के बीच में खचाखच भरा हुआ यह मैदान। देखिए सभी दर्शक अब यहां से खिलाड़ियों का मनोबल बढ़ाते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार मंदार दाड़वे तैयार, एक गेंद क्रिकेट में बहुत कुछ कहकर जा सकती है। मंदार दाड़वे तैयार है, दीक्षित के लिए यह गेंद तेज तर्रार थी, यहां पर गलती होती हुई विकेट कीपर द्वारा। यह करना नहीं चाहिए, पहले ही रन कम बनाए, उसमें अगर ऐसी गलतियां करोगे, ऐसे रन खर्च करोगे तो महंगे साबित हो सकता है। पहले ओवर की समाप्ति हुई, पहले ओवर की समाप्ति के बाद रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 5, एक विकेट मैदान से बाहर हुआ। आने वाली 6 गेंदें शेष, 10 की जरूरत। डीजे बजाइए एक सुमधुर संगीत। या मॅचकडे आपण जर पाहिलं तर या 3 रन विकेटच्या मागे आणि त्याहीपेक्षा अगोदरच्या 3 रन ज्या डॉट बॉल घोषित, डेड बॉल घोषित केला, त्या महत्वाच्या धावा होत्या। सर शेवटच्या बॉलवरती बायची रन होती, बॅटकट। संतोष सर, बॅटकट, ओके। एक एक रन के लिए काफी महत्व दिया जाता है क्रिकेट में, और क्रिकेट के भगवान सचिन जी रमेश तेंदुलकर ने कहा था ईच एंड एवरी रन इंपॉर्टेंट इन क्रिकेट। अंतिम गेंद पर 3 रन आए थे, लेकिन बेल्स गिरी थी, वहां पर भाग्य का साथ नहीं मिला था अमरापुर टीम को, और वो 3 रन बहुत कुछ कहकर जा सकती है। आने वाले इस मैच में जरूर मजा आएगा। 6 गेंदें और 10 रनों की जरूरत। कड़ा मुकाबला, दिल की धड़कन तेज कर देने वाला यह मुकाबला है। कोई एक निराश होगा, कोई एक खुशी से जरूर नाचता हुआ नजर आएगा। फुल टॉस गेंद थी, फायदा उठाना चाहिए था। यह गेंद जाती हुई, काफी अच्छी फील्डिंग वहां पर शैलेश पाटिल की। 2 रन नहीं रोक पाएंगे इस गेंद के ऊपर। जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है, वैसे वैसे जरूर हर यहां पर क्रिकेट के खिलाड़ियों की और दर्शकों की दिल की धड़कन तेज होती हुई नजर आ रही है। 5 गेंदें शेष और 8 रनों की जरूरत। कड़ा मुकाबला, काफी कड़ा मुकाबला होता हुआ इन 2 टीमों के बीच में। 5 गेंदें 8 रन। मुन्ना गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए, मुन्ना पटेल, मुन्ना की एक और फुल टॉस गेंद। दीक्षित पाटिल क्या कर रहे हैं? ऐसे गेंदों के ऊपर आप चौके छक्के नहीं लगाओगे तो कब लगाओगे, यह सवाल होगा अब रावे के पूरे खिलाड़ियों का, रावे के पूरे वहां पर जो दर्शक है उन दर्शकों का। 4 गेंदें शेष और 7 की जरूरत। कड़ा मुकाबला होता हुआ। मैं अक्सर कहता हूं दुनिया माने जोरों को, कोई ना माने कमजोरों को। 4 गेंदें 7 की जरूरत। दर्शक देखिए, दर्शक, मैंने कहा था कि दोपहर के सत्र में पहाड़ के ऊपर एक भी दर्शक नहीं था। अब देखिए पूरा पहाड़ भरा हुआ है और वहां से मैच देखने का मजा ही कुछ आ रहे। 4 गेंदें और 7 रनों की जरूरत है। काफी कड़ा मुकाबला होता हुआ मैदान के अंदर। मुन्ना पटेल के हाथ में अमरापुर गांव का ये पूरी तरीके से हम बात करेंगे क्रिकेट का भविष्य लगातार की। ये 3री फुल टॉस गेंद, सिंगल यहां पर मिलती हुई। दूसरे की कोशिश, क्या हुआ वहां पर? गलती होती हुई नजर आ रही है शुभम यादव द्वारा। इस गेंद के ऊपर रन मिलते हुए 2। जैसे ही सिंगल आई दूसरे के लिए वहां पर दौड़े तो सब, हाँ क्या हुआ मैदान के अंदर? दूसरा भी रन पूरा होता हुआ। चिक्की सिंगल वहां पर पूरी की, और देखिए गलती वहां पर कैसे हुई थी। शुभम यादव को भी मौका था वहां पर, लेकिन उन्होंने भी मिस किया और रन मिले इस गेंद के ऊपर 2। समीकरण होगा चेंज, आने वाली गेंदें बची है 3 और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। लेकिन मुन्ना पटेल क्या कर रहे हैं? लगातार 3 फुल टॉस गेंदें फेंकी। उन 3 फुल टॉस गेंदों के ऊपर रावे के बल्लेबाजों ने भी फायदा नहीं उठाया। क्या होगा इस मैच में? 3 गेंदें 5 रन। कौन होगा यहां से निराश और कौन होगा यहां से खुशी से जरूर हर्ष उल्लास होगा, यह देखना होगा। 3 गेंदें और 5 रनों की जरूरत। कड़ा मुकाबला होता हुआ, तमाम दर्शक इस मैच का गवाह है। काफी जबरदस्त मुकाबला होता हुआ नजर आ रहा है। रावे अब कभी कभी देख रहे हैं रावे टीम यहां से उल्लास से जरूर खुशी से नाचती हुई नजर आ रही है। कभी देख रहे हैं हमरापुर के दर्शक नाचते हुए नजर आ रहे हैं। क्रिकेट भावनाओं से जुड़ा हुआ खेल है, भावनाएं काफी जरूर वहां पर दर्द देती है इस क्रिकेट के मुकाबले में। लेकिन ये 4थी फुल टॉस गेंद, वहां पर सिंगल चुराया। दूसरे की कोशिश, मंदार धाड़वे वहां पर है और ये देखिए दूसरा भी रन पूरा। मैच अब आगे बढ़ता हुआ नजर आएगा। गेंदें बची है 2 और जीतने के लिए 3 रनों की जरूरत। कड़ा मुकाबला होता हुआ अमरापुर और रावे के बीच में। एक तरफ हम बात करेंगे स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए
जय पाटिल, तो दूसरी तरफ है नॉन स्ट्राइकर इनके ऊपर दीक्षित पाटिल। ये दबाव है, ये प्रेशर है। आज जो टीम हारेगी जरूर रात में सोएगी नहीं, ये मैं 100% कह सकता हूं। 2 गेंदे और 3 की जरूरत। गेंदबाज मुन्ना अभी भी तैयार है ना। मुन्ना ना, कैसी गेंदबाजी हो रही है मुन्ना पटेल द्वारा, यह भी देखना होगा। 2 गेंदे 3 की जरूरत। मुन्ना तैयार, मुन्ना कीजिए गेंद, परफेक्ट, मिडल ऑफ द बैट, मैच फिनिश। रावे टीम का जल्लोष, सुनील पाटिल का डांस। डीजे रनआउटच्या संध्या गमावल्या, त्याच वेळेला आपण पाहता कॅच सुटल्या, ओव्हरथ्रो झाले, त्यामुळे या धाबाचं बर्डन ते मात्र अंगावर आले खरं तर हमरापूर संघाच्या. चला तिन्ही कॅप्टन साई, त्याचबरोबर आपण पाहता ओरडोली आणि रावे